नमस्कार मैत्रिणींनो, आज दिवाळीचा शेवटचा दिवस, 5वा दिवस. आज पाडवा. आजच्या दिवशी ना पांडव केले जातात. तर मी कालच्या काढल्या गवळणी ते झाडून सारवून घेतलं ती जागा आणि तिथं ना आता आपण पांडव करायला घातले. तर मी पांडव केलेत, 5 पांडव. त्यांनाच ओवाळणारी त्यांची बायको आणि त्यांची आई. नंतर पुढे ही रांगोळी काढली. मी उतू दवडायचं असतं आज म्हणून तिथं हे 20 केली. ही वाजंत्रे केले तर 5 आणि ही ताक करणारी केली एक भावाला आंघोळ घालणारी केली, फुलं घेऊन जाणारी माळीण केली, गौऱ्या करणारी एक गवळण केली, चुलीवर भाकरी करणारी केली एक जात्यावर दळणारी केली. ही कणगीत ज्वारी आहे, ती कणगीतली ज्वारी काढायला लागली. एक जण जुन्या काळात ना कणगी असायची ज्वारी साठवायला, अशा आता कशा कोट्या असतात तशा. तर ती टोपण काढून त्यातली ज्वारी काढायली. एक जण गुरे राखणारा केला, फुगडी खेळणारे केल्यात, भेट्याभेटी केली. नंतर तुळशीला पाणी घालायला लागलेली केली. आणि हे 5 पांडव केले तर त्यांच्या साईडला 2 छोटे छोटे शिपाई केले तर, आणि त्यांना ओवाळण्यासाठी त्यांचे आई आणि बायको आलेले आहेत दोघीजणी. तर इथे ना पेंद्या आज उठून बसलेला असतो, 4 दिवस झोपलेला असतो तो, आज उठून बसलेला असतो. तर एकदम सोप्या पद्धतीचा आणि एकदम साध्या सिंपल अशा गवळणी केलेल्या आहेत पाडव्याच्या आज पांडव. तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आता ना गवळणी काढून झाले, त्यांची पूजा करून फुलं वाहून झाली, रांगोळी झाली. आता ना आपण उतू दवडायचं असतं आज. काल अमावस्या दिवशी शेतात पांडव घालतात दगडायचे आणि त्याच्यापुढे उतू दवडतात, आणि आज पाडव्या दिवशी घरी उतू दवडतात. तर काल शेतात उतू दवडलं होतं. तर मी गेले नव्हते त्याच्यामुळे मी काही तुम्हाला ते शेतातलं दाखवू शकले नाही, मिस्टरांनीच केलं. तर हे उतू ना पूर्व दिशेला गेलेलं चांगलं असतं, असं उतू दवडणं म्हणतात त्याला. त्यात दूध, साखर, तूप, पाणी आणि शेवया असतात, म्हणजे त्याची एक प्रकारची खीर असते. मग माझं पूर्व दिशेलाच गेलं, म्हणजे असं पूर्व दिशेला उतू गेलेलं चांगलं असतं म्हणतात, त्याचाच नैवेद्य दाखवतात. तर कशा वाटल्या ते नक्की सांगा.